तुम्ही कधी विचार केलाय का, आपण कितीही महागड्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी शेवटी बिलसोबत बडीशेप आणि खडीसाखर का दिली जाते? ही फक्त एक पद्धत आहे की त्यामागे काही मोठं सायन्स आहे? जर तुम्हाला वाटत असेल की हे फक्त माउथ फ्रेशनर आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या छोट्याशा सवयीमागे दडले तुमच्या उत्तम आरोग्याचं रहस्य. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने आपल्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात. पचनशक्ती सुधारते. बडीशेपमध्ये एनेथॉल नावाचे तेल असते, जे पचनास मदत करणारे जठराग्नी प्रदीप्त करते. त्यामुळे जेव्हा आपण बडीशेप चघळतो तेव्हा लाळेची निर्मिती जास्त होते. ही लाळ अन्नात मिसळून पचन प्रक्रिया वेगवान करते. जड जेवणानंतर पोट जड वाटत असेल तर बडीशेप अत्यंत गुणकारी ठरते. ॲसिडिटी आणि जळजळ कमी करते. खडीसाखर ही साध्या साखरेपेक्षा वेगळी असते. तिची प्रकृती थंड असते. त्यामुळे मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने पोटात जी उष्णता किंवा जळजळ निर्माण होते ती शांत करण्यासाठी खडीसाखर मदत करते. बडीशेप आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. तोंडाची दुर्गंधी दूर करते. बडीशेपमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जेवणानंतर तोंडात अन्नाचे कण राहिल्याने बॅक्टेरिया वाढतात आणि दुर्गंधी येते. बडीशेप चघळल्याने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि श्वास ताजेतवाना राहतो. रक्ताची कमतरता भरून काढते. बडीशेप आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. हे मिश्रण शरीरातील आयर्न शोषून घेण्याची क्षमता वाढवते, ज्यामुळे ॲनिमियासारख्या त्रासात फायदा होतो. डोळ्यांसाठी उपयुक्त. आयुर्वेदामध्ये बडीशेपला नेत्रज्योती वाढवणारी मानले जाते. नियमितपणे बडीशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि दृष्टी कमजोर होण्यापासून वाचते. ज्या लोकांना मधुमेह डायबिटीज आहे त्यांनी खडीसाखर टाळून फक्त बडीशेप खावी. प्रमाण भान ठेवून असावे. खूप जास्त प्रमाणात खाल्ल्यास उलट परिणाम होऊ शकतात. साधारण अर्धा चमचा पुरेसा आहे. तर मित्र-मैत्रिणींनो, पुढच्या वेळी जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर नक्की खा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.